आमचे मुंबईत आता आमेलेचा अखिल भारतीय गोरबंजारा साहित्य संमेलन टीमे सहित हमारो संयोजक सुखलाल भाऊ चौहान आने और साथों साथ हमार पूरा कोर कमिटी टीम आता आमेलीच योगायोग हमने ना हरिभाऊ भाग्य हमारो कि हम कालेनवन फोन किदे आणि हमने ना आता ये जिल्हा में आता भेटवेगी और बरोबर हमारो तरुण तडपदार आते रो हमारो युवा नेता सुमित भाऊ सुद्धा आता योगायोग भेटवेगीच तो आपणो आदरणीय हमारो आदर्श माहूर तालुका आन बान शान हमारो धर्मसिंह बेनोई धर्मसिंह राठौड़ और घर हम आता आमेलेचा तो हाँ आणि हमारा सोबतच तांडा सामू चालो ही जे संकल्पना आज पूरो महाराष्ट्र में कोणी तो भारतीय में रबायर कोशिश कर रहे वसो मारो भाई मोटो भाई एकनाथ भाऊ पवार उभी आता आमेलेच हमारे से मुंबई सोबती हमारे बात बरोबर आमेलेच तो अब धर्मसिंह बेनोई वरवड़ी थी छोटो मोटो मानपान शेयर कर रोच तो पहलो मान छे निकाय हमारो आदरणीय हरिभाऊ राठौड़ आमदार और सत्कार धर्मसिंह भाऊ राठौड़ करे मारो। बरोबर हमार मुंबई अखिल भारतीय मुंबई साहित्य सम्मेलन रो संयोजक मुख्य संयोजक सुखलाल भाऊ चौहान सुखलाल भाऊ चौहान ये सत्कार धर्मसिंह भाऊ राठौड़ कर रोच ये पालाईगुड़ा नगरी में हम जे मुंबई थी आमेलेचा हमारो आता मानपान सत्कारेरो समारंभेरो कार्यक्रम पालाईगुड़ावाळ नगरीवाळ कर रेच और बदले महाम पूरो मुंबई टीमे वडी थी अभिनंदन कराचा हे नगरी रो और बरोबर तांडा सामू चालो ही जे संकल्पना लेतानी आज खरोखरच शहरे माहिती हमने शेन पकडन तांडाम लारोच असो हमारो बिया एकनाथ बिया पवार यार भी सत्कार आता करे मारोच धर्मसिंह भाऊ राठोडे वडी थी एकनाथ बिहार आणि धर्मसिंह बिहार टाळी वाजत आणि स्वागत करो बिया आणि આપણે गोरमाटी समाजेनं एक आगळी वेगळी ओळख करान देवाळ आज महाराष्ट्रमच नव्हे तो हरेक राज्यमच नव्हे तो खरोखर सात समुंदर पार जेर आवाज घुमरोचा आज घुमच तारो आवाज रे गोरमाटी सारी जगेम रे ये गिदेरो आनंद जेले रेचा उ आपण बहन साइन शेख वरो सत्कार हमार बहन अनिताबाई और समती वरो फारूक का भी कर दो तो भाईओ या सोबतच नंदुभाई आपणेच माहूर तालुका रहिवासीच આપણે मेंढकी गामेर पण मुंबई शहरी गामे में शहरे में सामाजिक कार्य करे आबजो वत विवाह परिचय मेळावा લીધે તે तो नंदू भाऊर सुद्धा सत्कार आदरणीय धर्मसिंह राठोड साहेब करी आसमावने विनंती करू છું। आदरणीय रमेश भाऊ सुद्धा रमेश भाऊ सुद्धा मुंबई शहरे में कार्यरत छ आणि આપણે सामाजिक कार्य में सदा अग्रेसर रह छ ओनेर भी सत्कार आदरणीय धर्मसिंह राठौड़ साहेब कर रहे छ। मित्रों हे साहित्य संमेलनेर टीमे में ज्ञानसिंह जाधव भ्या हे सुद्धा सदैव अग्रेसर छ। ओनेन सुद्धा विनंती करू छो तमार सत्कार स्वीकार करणो आपण।
धन्यवाद साहेब. तो मित्र बेसा ऑल इंडिया बंजारा सेवा संघ सामुती 5वं अखिल भारतीय बंजारा साहित्य संमेलन आगामी काळेमय मुंबई महानगरेमय आयोजित करेमय आयचं आणि या साहित्य संमेलनावर मुख्य संयोजक करण आदरणीय सुखलाल चव्हाण साहेब हे जिम्मेदारी वटामेलेच आणि हम देखरेचा लारेर 500 मिनाती वो अतिशय वंदर बिझी शेड्यूल माहिती पूरा भारतभर फरेर आणि समाजन संघटित करेर काम कर रेचं साहेब तम हमार माहूर तालुका में आय आता आणि तमार विचार व्यक्त किदे ये तालुका रहिवासी या नाते ती मैं तमार स्वागत करू छू. तसेच मित्र हो आणि तमार आभार पण व्यक्त करू छू. आदरणीय आमदार हरिभाऊजी राठोड साहेब सदैव बंजारा समाजेर चळवळीमय किंवा ही चळवळ जिवंत रकाडेर काम व कररेचं आणि सदैव ओनेर अजेंडा पर्या काही ना काही आपण समाजेर विषयरच साहेब खरोखासच पूर्ण देशेर देशव्यापी बंजारा समाजेर आपण नेतृत्वच हा आपण या तालुकामय आहे. धरमसिंग राठोड साहेबर हस्ते आपण स्वागतेर स्वीकार किते और बदल मग आपण बी आता आभार व्यक्त करू छू. आणि एकनाथ पवार सरे बद्दल आपण थोडसे मग परिचय करून दुजू. नागपुरेन जिल्हा परिषद शिक्षक करताना व काम करायचं वय अतिशय ओनेर कमीच आणि ओनेर एक कन्सेप्टचं तांडे सामू चालू अभियान व रबारेचं आदरणीय हरिभाऊ राठोड साहेब विधान परिषदेमध्ये बी एकनाथ पवार सरेर विषय वटायते आणि वर आपण प्रोसिडिंगेन बी नोंदचं विधान भवनेर कामकाजेमाय तो आता कमी वयमाय आवडा मोठं महान काम व कररेचं प्रत्येक व्यक्ती आपण तांडे सामू जाणो संघटितपणे तीन होतेर काही नागरी समस्या व ग्रामीण भागेरी व समस्या शासन दरबारी चढत आणि जिल्हा परिषदे माहिती किंवा आमदार निधी खासदार निधी माहिती नागपूर जिल्ह्यात अनेक तांडान एकनाथ भाऊ निधी मळान दिनेच गडचिरोली जिल्हा माही सदा व काम करायचं 5,49,00,000 रुपया तांडान व निधी मळान दिनेच आज लगेच एकनाथ पवार सर तमार हमने अभिमान वाटायचं पण एक हमज कोणशी तो बी बिझी एर माही तमने वेळ कोणी दे सगळं हमें स्वतः गिल्टी फील येऊ करत एकनाथ भाऊ नेहमी तो तमार बी स्वागत छे तालुका में आणि मोने नेहमी कुछ एखादा माहूर तालुका मीटिंग रकाडा वगैरे वगैरे तो आगामी काळे हम काम करिया तमार सोबत आते बी तो तमार बी हम आता आभार व्यक्त करायचा. नंदू भाऊ सुद्धा मुंबई में खूप आचो काम करत आपण समाजेर प्रत्येक चळवळी में अग्रेसर नंदू भाऊ तंबी आता आहे या तालुका समिती तमार बी मग स्वागत करू छू. ज्ञानसिंग जाधव भाऊ आणि मग नेहमी कौतुक वाटच शाहीन शेख मॅडम एर मुस्लिम समाजेर छो साहेब पण 10,000 बंजारा गाना गामेलीच आज लगस 20,000 गाना गामेलीच ओनेर स्टुडिओच ओनेर बी स्वागत. एम फारूक साहेबेर बी स्वागत खूप आज साथ दचो हाँ सर स्वागत कर रहे हो. मग माफी मागू छू. एम फारूक साहेबांना मग बोलावचो आता सन्मानपूर्वक. धरमसिंग राठोड साहेबांनी विनंती करू छू की एम फारूक साहेब आपण स्वागत करणं. ओनेर जन्म जरी मुस्लिम समाजासमोर समाजामध्ये हुए तो बी वो पूर्ण ओनेर जीवन आपण बंजारा समाज सर्व समर्पित करमेलेचं खूप आचो काम आपण समाज सर्व कररेचं. 20 वर्षे ती आपण समाजेर चळवळीमध्ये आणि एक संगीत क्षेत्रामध्ये वो काम कररेचं मग ओनेन बी धन्यवाद दूचू. होत बरोबर रमेश भाऊ आपण सुद्धा मुंबई माहिती आता आहे आपण वेळ दिने मग आपण बी तालुका समिती आता आभार व्यक्त करू छू. होय रे काही नंदू भाई हा तसेच मित्र आदरणीय सुमित भाऊ येनेन मालम वेता वेता वो आपण सभेर स्वागतेर तयारी किदे आपण सर्व वेळ दिने आपण सोबत आज पूर्ण दन व देरेच मग ये AIBSSR जे साहित्य संमेलन टीम वर समती मग आपण स्वागत करू छू. प्रमोद भाऊच भाऊ हा संदीप राठोड आपण सभेर आभार व्यक्त करू छू. आणि हे स्वागतेर कार्यक्रम आता संपको हानु जाहीर करू छू. आदरणीय धरमसिंग राठोड साहेबांनी सुद्धा मग आभार व्यक्त करू छू. साहेब तमार बी तम वेळ दिने सभेर स्वागत किदे आणि आयजे काळेमय आपण ऑल इंडिया बंजारा सेवा संघ समिती जे साहित्य संमेलन वेरोच हे साहित्य संमेलन सुद्धा आपण खूप आचो योगदान दियो आपण वेळ दियो साहित्य संमेलन हजर रियो प्रचार प्रसार सारू सुद्धा आपण तमारो वेळ लिया आणि वो टाइम तम सहकार्य करियो ये साहित्य संमेलन टीमेन आज मग हात अपेक्षा व्यक्त करू छू. आणि तमार सामती मग आदरणीय सुखी भाऊ आश्वासित करू छू कि ये तालुका में सुमित भाऊ आदरणीय धरमसिंग राठोड साहेब हम सब भळन तमने सोबत काम करिया. धन्यवाद. जय शिवलाल. क्या बात है. चलो गौतम आप तो
काही ताई बढ़िया हाँ ठीक है अभी घाट आओगी दादी अभी साहित्य से विचार करो ऑपरेशन अच्छा तमने खोल की तो मत दवाखाने में ना मोटो ऑपरेशन हो बोल बोल नहीं बेटे भारत बेसन बतून बिचारा तू क्या है तू हाँ बोलिए अरे वाह ये समझे था हमारो हाँ सब है बापू अरे वाह अरे नंदी बेटे मन भेटले बापू बेटा बेटा हाँ चलो हवे ना नहीं नहीं अब सध्या बेसो नहीं लाइट से सब व्यवस्थित मार देने भारत ला चलो आओ पूरी टीम चलो पार जाओ मोठं न्यायाधीश म्हणतो तुमने देखो ना पुस्तक में सन्माननीय आमदार हरिभाऊजी राठोड और बंजारा साहित्य 5वें साहित्य संमेलन संयोजक मुख्य संयोजक सुखलालजी चव्हाण आदरणीय धरती राठोड साहित्यिक वेदनाकार अपन से साहित्य रसिक कलाप्रेमी भाई हो अपना नाम तो लिखो है मैंने गोर बंजारा साहित्य सम्मेलन पहलो साहित्य सम्मेलन एक उंबरखेडे हम घडायला लाए थे 2019 म्हणजे 2010 महीने पहलो साहित्य सम्मेलन हाई स्वागत अध्यक्ष हरिभाऊ राठौड़ हमने मदद की हो अब और बात आज से हालते में अपंग हुए को और बाद में भी एक अपने योग आया हो खरोखर तांडा जीवन जगे वाले साहित्यिक आहे ना एक शेतकरी ना आदरणीय सुखलालजी चव्हाण साहित्य संमेलन संयोजक एक तांडेना शेतकरी एक न्यायाधीन हो तांडे एक बहुमान मन जो बहुमान મળો એ મારો સ્વતારો બહુમાન છે એ પણ જરા વૈચારિક ગુણથી બી એક પરિચય છે और बाद में सवारे जो तांडा जीवन जगह साहित्यिक છે वो जरा लकड़ी ने एक एक प्रोग्राम लोगों की मारी ये खूप मोठा एक फायदा आपल्याला एवढी खुर्चीला एक हरिभाऊजी मानवीय आपण जो गोरबली भाषा जो सर्वे हो जागतिक सर्वे ओमाई 700 भाषापैकी 780 भाषापैकी ये 5 दशके माही 5 दशके माही जवळ 400 भाषा नष्ट वेवाळीचं ही कालेलो रिपोर्टचं की जर आपण सामने समजा तो टीने एक थरका पावायचं गोरबोली भाषा जर मरगी तो संस्कृती भी नायनाट हो जाए संस्कृती नायनाट जर हो जाए तो गोरमाटीवर डायनासोर भी वेळ लागेवा थी जागतिक रिपोर्ट आजी 100,000 भाषापैकी हे आयवाळे 20 दशके माही जवळजवळ 300 भाषा मरेवाळीचं आणि वो मरेवाळी जो भाषा माही जर गोरबोली भाषावर जर पहिला नंबर लागी समजा तो खतरनाक बातमी वाटतं अशा परिस्थिती माही 5वं गोरबंजारा साहित्य संमेलन आता मुंबई नगर होतं ही खूप घणं आनंदी वाटतं मार सारे आयुष्याला केम लोक गोरबोली भाषावर मग दावा करू गोरबोली भाषा ही बोलीची ही भाषा तर मग दावा बी करू आहोत आणि मार साहित्यकार उज विषयचं मार भाषणाचा विषय रेवा समजा साहित्यमाई गोरबोली साहित्यमाई बोली भाषा चाले नहीं ये मतप्रवाह आहे ना गोरबोली भाषा अभिव्यक्ती एक आव्हान मग आजच्या लोकून बी आव्हान करी मिळतो भारतीय मायरो आपल्या लोकसाहित्यानं फोकलोर के मिळतं फोकलोर एक गाळीच मग भारतीय मारे पेलो म्हण तू मग कोणी करो ही काल पण मार्क विद्यापीठ लोक आहे
तिरुपति बालाजी तम पहले मन क्या तो फोकलोरे टीका करे हो फोकलोरी गाड़ी ये भी अपन खंडन काढा हमार बोलबोली भाषा ही भाषा तो बोली चाहिए आणि जो बोली समजा भाषा बोली से भाषान गती लागेवाळ चाहिए बोली ये भी ध्वनि साधन अंगाड़ी ध्वनि साधन पत बोली वो भी अपन खंडन काढा हमार बोली दाव दाव करे वाजू भारतीय में जतरी भी भाषा गोरबोली भाषेनं 23 अलंकार 9 रस आणि 9 रसेर जो समजा स्थायी भावचं आम्हाला गोरबोली भाषांचं 3 सौंदर्य स्थळ हे म्हणजे भाषिक दृष्टिकोन ती गोरबोली भाषा ही परिपूर्णता बोलीची भाषाचं मग दाव करावं तू एवढा मोठं शान चालतं म्हणजे संधी देतम ही सुकला चव्हाण साहेब सामंत माणूस संधी मुळी म्हणजे मार बडाई बडाई म्हणजे गोरबोली भाषा आणि एक म्हणजे भविष्यावर एक नांदीची ही साहित्य समोर वाहतं मग दावा बी करावं गोरबोली भाषा बोली वाहतो 50 पेजेसवर भाषांचं वारो आता आपण आवाज आहे हरिभाऊनी मला मग दावा कर म्हणतो साहित्य सभेनं तर विमुक्त जो समजा आयडेंटिटी आपण घ्यायचं विमुक्त आयडेंटिटी आपण जो समजा गोरबोली भाषा पण परिणाम करू ही मानव वंश शास्त्रीय संशोधन जतळू आपण તમને हमने सन्मानित बघावनी पोतळ हमार बोली भाषा धोको देवा बोली भाषा जर बसायला भी आपने ना तो आपने ना तांटे सामू चालू जो हमारे साहित्यिक एक योजना म्हणा आतो तू आणि हमारा सुकलाल चव्हाण साहेब भी पेलो साहित्य संमेलन म्हणजे 5व्या साहित्य संमेलन अध्यक्षपद मैंने तांडे दिनोस भाई ही मैंने कोनी दिनोस तांडे म्हणतो तांडे सवाई अब तमने गति लागे वाला थी तम ध्यान रखारो बोली भाषा रो संस्कृति रो ये तांडे सवाई भाई नती तांडे समूह चलो अभियान आणि तांडू तुम्हारे मेन रहा तम जतम तांडेन कन करे वाला थी तुम्हारे राजकीय करे तो कुर्सी हरे तो सामाजिक करे तो कह रहे तो तांडे सवाई अपने आप गति लागे वाला थी आणि बोलबोली भाषा आणि आपलं वाङ्मय आज मन बी कोणी काढतो आपण याडी जो गीत बोल मिळतो अर्थ सध्या आपल्याला लाभे नाही मग एक काढतो आपण समजा उमच आपण सिद्ध करतो का आपण हमारे बोलीचे ही भाषाचं मग तुम्हारे घर आहे मग तुम्हाला स्वागत करतो हम शाब्दिक आणि पुन्हा तुम्हाला आभार बी मानतो मग आणि मग हरिभाऊ राठोडे सत्कार करतो एक मिनिट लांबडी बापू हा समार सत्कार आंगड्या भाऊ राहतील ती आमेलेचे संयोजक आणि हरिभाऊ समार खास हा छनी सरी उरलेला सोबत केला एवढी रू एवढी लिहिलं काही लारती उभर जा काही लारती उभरो काही लारती उभरो लारती जागाच नाही काही लारती उभरो कोणी ओढीला जा खूप मोठं अर्थ जय शिवालाल जय गोर म नंदूभाऊ पवार अखिल भारतीय गोर बंजारा साहित्य संमेलन मुंबई रो प्रवक्ता आणि प्रसिद्धी प्रमुख ये नाते ती आणि मार सोबत हमार मुंबई ती जे मुंबई में आवडा मोठो गोरुरो आपणो साहित्य संमेलन वेरोच वो साहित्य संमेलन रंग रूप देवाळो हमारो मित्र आणि मुख्य संयोजक सुखलाल भाऊ चव्हाण हे मुंबई ती यात्रामाई छे काही जेर खरोखर हमारे किनवट तालुकारो आदर्शच कोणी तो महाराष्ट्रीयच कोणी तो भारतीय साहित्यिक केनकचा आणि वो साहित्यिकेन जे आजचो साहित्यिक दर्जा देमेलोच वर रंगरूप लगाताणी आणि हमार बहन वन खरोखर आयुष्यम जे खरोखर पगे पगेमाई जे मदत करमेलीच वर जीवनेर स्वप्न हमार बहन वो अपने भीमणीपुत्र बापूरो सत्कार करे सारू हम मुंबई ती आयचा आणि वर जे अध्यक्ष पदेर निवड होईचे मुंबई माई वर खास करतानी आज हरिभाऊ राठोडेनं हमजना फोन किदे आमदार साहेबांना जनाची निकाय केन लगो आवडा मोठो सत्कार तम करेन जारे चोक लागो आणि ओमाई हरिभाऊ राठोडनं रेणोक लागो इतो वेस्ट सके निक लागो करतानी हरिभाऊ राठोड सुद्धावर सत्कार करे सारू मुंबई ती आता आयचं तो मा हरिभाऊ राठोडेनं आणि सुखलाल चव्हाण साहेबांना विनंती करूचू की आपण छे निकाय गोरूर धाटी गोरूर संस्कृती और हिसाबे ती आपण बापूर छे निकाय मोहन बापूर सत्कार करणं गोरूर आपण आमदार खासदार हे आपण हा सत्कारचं
आणि खरोखर 12 कोटी जनतारो नायक आपण हूँ जनता वडी तिचेनी काय ಒಂದೂರು सत्कार का करण्याचं सेवालाल महाराज की जय 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 तपस्वी रामराव महाराज की और तालुकारो युवा नेतृत्व वंदूर सामती सुमित भाऊ सामती बापू रोज हे काही सत्कार करे मारोच भीमनी पुत्र एनेरो शेरवडी थी भयंकर उत्साह पूर्वक ये वनेर तांडेब वनेर घर सत्कार वेरोच आणि देशमाहेर करोडो करोडो लोक सहमती ये जो 2018 साहित्य सम्मेलन विरोध अखिल भारतीय साहित्य बंजारा साहित्य सम्मेलन वनेरो अध्यक्ष वने अध्यक्ष नेमणूक म्हणजे खरे अर्थे ती एक साहित्यिक न्याय मागो असं वाटतं तांडे न्याय मागो तो आज ये ठिकाणी मैं दिवात क्यों ये गाम जो छे गाम ई घर ई तांडो भीमनी पुत्र एरमा आजीती कोण संबंध छे 1990 संबंध छे आणि मन तो वाटायचं की 27-28 वर्ष संबंध 30 वर्ष म्हणजे एक 3 पिढी निर्माण होगी अभी जो नवीन पिढी છે तो काही मालूम છે ये तांडेमा जसो लारे बैराम भ्यार घर आणि ये तांडेमा घणी मोटी मोटी चर्चा हम वखते स्वप्नवत म्हणजे તમે वाटे भी कोनी कि ये शब्दे में जादू हम देखे और लिखाने में ताकत देखे और जरा एक प्रतिभावान लेखक अपने समाज ये जाणीव पदोपदी वेरी थी हम भी कोई खूब पिसावा न रहा तो हमें वाटा कि ये मनक्याने मदद करें चाहो वो वक्त भी मैं नौकरी करतो तो असं काही है न रहा पण तरी वो वक्त पर एक पुस्तक काढे ना जो पुस्तक पहिलो कदाचित वर अर्पण पत्रिका सुद्धा मना अर्पण करमेलेच पुस्तक जेથી एक फार ऐतिहासिक संबंध છે અમારો અને જો મારું એક સ્વપ્ન સમજો म्हणजे ये करो जे साहित्य संमेलन बस लेवाडून करावं अध्यक्ष तो ये सुखलाल भी करना काही दरखाचे मन तो करेवा मन क्या चारेचं आणि कारण मैं आज समारंभ में खास करण उपस्थित छू અને માર મને જો ઈચ્છા છે શુક્લાલ રો ચો કોઈ રો તમારા શેર માધ્યમેથી नाम केरी दे दो था परंतु हमारा एक ऋणानुबंध हमारे घरे हमारे ताई थी हमारे संबंध अच्छे
हमारे घर आणो जाणो सारी बात है. एक नवीन उभारी मिळी हमने ना आणि खूप आनंद मनवेरो छ. आणि भगवान परमेश्वर वने आजी वने जो साहित्य संमेलन वतानी वने तब्येत ठा ठा रेचाणो असं आपण करोडो तिथीમાં भगवान परमेश्वर संत सेवा भायकનમાં प्रार्थना करू છું. निश्चितच वनेर भाषण वनेर एकंदरीत वनेर जो साहित्य फरण एक उजाळा મળ્યો व લખે जो પુસ્તકેને આપણે ફરણ પ્રકાશિત કર્યા જાસ્તી જાસ્ત તાંડેમાં જાઈન ચાવ છે. અને તાંડે સામું ચાલો એ અભિયાનેરો जो પુરસ્કર્તા એકનાથ પવાર ભ્યા બી आता મેલો છે. ઓનેર કલ્પના એનેર કલ્પના માર કલ્પના તમાર શેર કલ્પના आपण શેર કલ્પના એક જ છે. એને કુકરन आपण मुंड्यांक ले जावचा ही समाजान खूप मुंड्यांक ले जावचा हीच फक्त प्रश्न છે. असे प्रतिभावान म्हणजे लेखकेर माध्यमेથી नानकी स्वाद છે ને અને એક એક વાક્ય તમે વાંચ્યો તો કને મને બી પ્રશ્ન પડી જાવ છે. એક વાક્ય મને હરદાવचं કદાचित મને કંથી લીધું મને હરદાયની કેરકન લીધો છું. પણ એક સાહિત્ય અને સંસ્કૃતિનો એક નાનક્यासो वारसाकरण कधी कधी उल्लेख करू છું. हे समाज असो છે की रोतो रोतो गावचा आणि गावतो गावतो रोज आणि ओमाय घणो अर्थ છે. वशे असे असे एक वाक्य उलगडा करेवाळो प्रतिभावंत साहित्यिक जेना आपण सेन बापू काचा एक बापू बी पदवी एक महात्मा गांधीने मिळी थी बरबाद यालाच मिळी थी केळी बनी मिळी केळीच बनी मिळी तो वो बापू आणि खरोखर મને ગણતી લોકોને બાપુ બાપુ મોહન બાપુ તો એ फार મોટી વાત છે. ખૂબ આનંદ વેરો છે મને મારા સામુતી મારા કુટુંબી સામુતી મારા કરોડો એ જો અભિજાત સાહિત્યિક છે અને સચે સાહિત્યિક સામુતી ખૂબ ખૂબ અભિનંદન કરું છું. અને આગામી સાહિત્યના આગામી સાહિત્ય પરિષદ જો મુંબઈનો વ્યવહાર છે એને બી ખૂબ મોટી શુભેચ્છા દઉં છું. धन्यवाद. जय शिवलाल. हे व्यक्तो આપણો गोरुरो नायकडा आणि खरोखर एक गोरमाटी सारू अहोरात्र कत्रातरी वर्ष ಒಂದೂರು ಐಶ್ವರ್ಯ જીવણેર પૂરો કાળ આજ સમાજી સારું સમર્પિત કરેવાળો આપણો આદરણીય આદર્શ ખાસદાર અને આદર્શ આમદાર આપણો હરિભાઉ રાઠોડેર પ્રતિક્રિયા और साथोसाथ आप साहित्य संमेलनेर जे संयोजक छ जे सुखलाल भाऊ चव्हाण म्हणून मग विनंती करू छू की आपण खरोखर आता मुंबईती जे आमेलेचा तळमळ नेतानी वो આપણે જે માથેમાં काही संकल्पना छ कसो विचार छ वो संकल्पना तो आपण बापू मुंड्यांक मांड शका नहीं कारण वो आपण काही आपण साहित्यिक बी छे नहीं आणि कोई छे नहीं पण खरोखर તમાર જે संकल्पना छ बापूर यर चरणे मायचा आपण तो और मुंड्याक आपण वो संकल्पना सादर करणो. जय सेवालाल. आज मार सौभाग्याचं की आज दी महारथी जे ये सत्कार समारंभ में આપણે ના ભેટ ભેગી છે એનોરી સાહિત્ય સંમેલન ખરી કતો સાહિત્ય સંમેલન મારા કાળી માત્ર એ સંબંધ છે પણ મને એક માલુમ છે की मार गोर बंदा मार गोर भाई प्रत्येक गोर भाई ये साहित्यिक वाटाचं पण कारण उनूर जन्मेती ते मृत्यूला उनूर जीवनेमय ये संगीतमय जीवन ये आपण गोर बंजारा समाज ये जगरोचं आणि ये अनु विचार करतो करतो एक 7-8 महिन्यापूर्वी एक असो मनेमय आयो की आज हरिभाऊ सारखे बरेचसे मोर्चा काढणा के बरेच ठिकाणी उपोषण केले अनेक कार्यकर्ता अनेक जे समाजप्रेमीचं जे अनेक प्रकारे आंदोलन केले उपोषण केले मोर्चा काढे आक्रोश केले पण एक वातेर मन थोडेसे खंत वाटे लागी की जर साहित्य रूपे माई साहित्य माध्यमेती एखादी क्लिप्स पिक्चर्स नाटक पुस्तक असे अनेक जे आपण मीडिया माध्यमेती जर ही साहित्य समाजे रे ग्रास रूटेनं एक निचलं स्तरे जर आपण पुचाय आणि वो जे साहित्य वो जे शिकाय वर फ्रूट भले आज कोणी मळ 25 वर्षां मळे 30 वर्षां मळे पण वो जे फ्रूट मळेवाळाचं वो एक कॉन्क्रीट मळे हनुमान असं वाटे लागो आणि वर बाबतीत मार चिंतन मग करेन सुरुवात केलो
बरोबर हमारे निलेश भाऊ त्याची सुनील राठौड़ नीलू भाऊ आणि हमारा हर हुन्नरी कचूम हर हुन्नरी भाऊ असं नंदू भाऊ आणि इतर जे मार साथेम रेवाळेचं आणि कायम मार प्रोत्साहित करेवाळे असे संघटक ज्ञानसिंग भ्या रमेश आडे रमेश राठौड़ असे अनेक ये माध्यमेती मारती जुड़ गए आणि हम विचार करे लागे की बाबा ये असो काहीतरी पद्धत आपण करून देखा कारण काहींचं संघर्ष करणं प्रत्येकर हातेमरचं पण संघर्ष शेवटपर्यंत करणं ही केरी हातेमरे येईनी कारण काय सिच्युएशन परिस्थिती फार वेगळी परिस्थिती बदलती जावचं तर मन हान वाटू लागो की हे साहित्य रूपेम जर एखादी समजा आपण एक बाल कामगार प्रश्नाचं हे बाल कामगार जर आपण ठराविक काळेमाई ठराविक वेळेमाई म्हणून जे शिक्षणचं येर जे चालू रचं आणि ते एक दुसरी तिसरी पाचवी जायरनंतर वर माबाप वो शिक्षण म्हणून जाऊन छडा नाकच का की स्वतः उदर भरे करता वो म्हणून निंदेनं रोपणीनं असे अनेक ठिकाणी ले जावचं आणि म्हणून अत्याचार करायचं शैक्षणिक अत्याचार करायचं जेणे करता येईन वो समाजेर फार मोठं घालाचं समाजेर फार मोठं नुकसानचं मन ही वाटो की वो बापेने जर साहित्य रूपेम जर आपण म्हणून काहीतरी शिकाय की बाबा ही तार संविधानिक हक्कचं की ये संविधानिक हक्के माहीत तो ना तार सपचारेतून शिकायचं मोठं करेचं एक सामाजिक बांधिलकीचं ही जतेलंग आपण म्हणून शिकाते कोणी तर ये माध्यमेती जर शिकाय तो नक्कीच शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा आपण फार मोठी भरभराटी कर सकाचा वशे अनेक ऊस तोड कामगारचं आज म्हणजे अशी परिस्थितीचं बेड बिगारेर जी परिस्थितीचं ये ऊसतोड कामगार सहन कर रोज कारण काहीच की जे दादा ऊस तोडतो तो वर बाप बी ऊस तोडतो वर पोतोही ऊस तोडतो म्हणजे ही बेड बिगार परिस्थितीचं का आपण म्हणून वाटे लागोचं की बाबा ओनूर बी काही नैतिक अधिकारचं समाजेर प्रती आपण बी एक नैतिक अधिकारचं की म्हणून काही पद्धती आपण कुणसो म्हणून न्यूट्रिशन म्हणून कुणशे पद्धती खानपान येईल करेन लागायचं व्यसन म्हणून ती जे व्यसनही वेगायचं कारण म्हणून दुसरं काहीच हिचा का आज देखरेचं की आज परिस्थिती अशी विचित्र वेगळीचं की परभाती आदमी उठच आणि दनभर काम करायचं सांज बघत दारू पिता येईन माइंड लॉक करता येईन वो सोजावाचं दुसरे दन वन काही मालमशीचा जगेम काही चालवायचं काही परिस्थितीचं समाजेर काही व्यथाचं ये म्हणून कल्पना आहेच देईनी कारण वर कारणचं की पॉलिटिक्स काही ठिकाणी जे कर्रेचं की ज्या ठिकाणी जे कोरिकारेर जे आजूबाजून गामचं म्हणून मातोच चाले देईनी म्हणून विकासच व्हे देईनी असे काहीतरी लोकांना आपण साहित्य पुचाणो आज गर्भवती अवस्थामाई जे महिला वर्गाचं म्हणून प्रॉपर काही प्रोटीन्स मर्डर कोणी काही न्यूट्रिशन मर्डर कोणी तर मला स्वतः असं वाटायचं की जर समजा वशी टाइमेन जर येऊन असो न्यूट्रिशन असो पोषक वातावरण जर मळ जाय तर वो जे सपूत पैदा हुए वो सपूत मन सेवालाल रुपये ये આપણે जरूर दिखाय वर करता ओनूर न्यूट्रिशन ओनूर संविधानिक हक्क काहीच बाई करता येईल तुम्हाला काही हक्काचं तमेन काही सरकारी दरबारी जे तमेन काही सुविधाचं वो तमेन मर्डरचं कोणी ही सुद्धा देकेरो दकाळेरो काम ये साहित्यर मार्फत ती म्हणून करूया आपण असं मनोदय वाटायचं आणि वो आपण जास्तीत जास्त प्रमाणे मग साहित्य निर्माण करेरो बरेचसे साहित्यिक असेच की ओनूर जाऊन खूप सारी पुस्तक लकेयायचं सर खूप सारी पुस्तक लकेयायचं पण ओनूर जाऊन वेचेरो किंवा काही करेरो ओनूर जाऊन वसो साधन उपलब्ध छीचा आज बॅगेम मोठे मोठे साहित्यिक बॅगेम लेता पुस्तक फर्रेचं आणि बोल रेचं की मग 5 पुस्तक लको 10 पुस्तक लको पण म्हणून मार्केट अवेलेबल छीचा तर ये माध्यम ते आपण म्हणून स्टॉल्स उपलब्ध कर सकाचा जेणे करता जत्रा यार भरभराट हुई वत्रा ठिकाणी वर माध्यम ते एक गोर भाषान जर संवर्धन आणि संविधानिक दर्जा मळगो तर अनेक ठिकाणी जर स्टॉल्स उपलब्ध हे तो अनेक साहित्यकार निर्माण हुई नवनिर्वाचित नवनवीन जे साहित्यिक म्हणून फक्त मुडांक काही देकारो कोणीचा अंधारो दिकारोचं मार्केट छीचा काही छीचा म्हणून कोई प्रोत्साहित करायचीचा म्हणून कोई पुरस्कारित करेवाळे कोई छीचा और करता वो म्हणून लेखणीचं हुशारचं सेवातचं पण वो प्रदर्शित कर सकरे कोणीचं कारण डिस्प्ले फार मोठं महत्त्वाचं कारण डिस्प्ले जर जगेमध्ये डिस्प्ले करेल हे तर तुम्ही मीडियावर साथ लागायचं तुम्ही इतर जे वातावरण निर्मिती लागायचं वो फार महत्त्वाचं कारण वर करता असो काहीतरी वातावरण निर्मिती हे जाव की साहित्यिक अनेक साहित्यिक तयार हे जाव दुसरं अनेक आपणे शूरवीर हेन चले घ्यायचं वर इतिहास असो परिपक्व मन करती धिकारो कोणीचं की वो इतिहास सुद्धा लकेरो म्हणून एनकरेज करेरो काम हे साहित्यिकेन आपण करेरोचं म्हणून करता जे मटेरियल लागीय जे म्हणून कधी काही अवेलेबल नाही हे कोणशी तरी
ग्रंथालय में ते उन्होंने लागरो है कधीतरी कोणी कति मर्डरो कोणी है तो वो उपलब्ध करेर काय काम ये साहित्य सम्मेलन जत्रा हमार संघटक ये उन करता कन्हाई तत्परते ते काम करता है उपलब्ध करेर काम करिए कारण काहींचं की जतेलंग तम कुणचं तुम्हारा अस्तित्व कुणचं ये तमेनच मालूम पडे नहीं तो आपण समाजन के कोणी सकते की म ये राजार पुत्र चून ये राजार वंशज चू तम कॉन्क्रीट आपण के सके नहीं आपण कि बा ये हम राजा भोजर येचा वंशजचा हम ये वंशजचा तो वसो कॉन्क्रीट तुम्हारा इतिहास भले लखणू ही फार गरजेर वेगोचं कारण काही ठिकाणी हाणू वाटरोचं की काही लोक हायजॅक करले त्याचं कि जे गोरेर रक्तेर जे राजा होते थे जो शुरू रहते थे वो आज के लागे कि हम मारवाड़ी रहते थे हमार मारवाड़ी येतो तो हमार राजपूत येतो तो हां म्हणजे असे ओने वेट लिहायचं कारण काहीच की आपण कधीतरी अपुरं पडगोचं कधीतरी आपण लिखित स्वरूपे लाय कोणीचं आज मौखिक ज्ञान आता तांडे पडोचं की वो तांडे माहिती भार काढेवाळो कोण म्हणून मौखिक ज्ञान जतलंग तम भार ला कोणी सकते वजाळेम ला कोणी सकते वो दे कोणी सकते उतलंग कॉन्क्रिटीकरण आहे नाही वन परिपक्वता आहे नाही वर करता ही सुद्धा मौखिक ज्ञान आपण असं विचार करायचं की मौखिक ज्ञान वो संग्रहित करता येईल आणि वो रकाडेरो कारण एक एक वात अशीच की प्रत्येक वाते बापूर काही वात मग सामोर काही गाळी होती ती जी गाळी दाचा आपण वर विश्लेषण करता येईल आता जबरदस्त विश्लेषण करे हमार तो मातेर भारतचं तर मला अनुचं की आज जे संकल्पनाचं आपण तांडे साऊन जावा ही जे एकनाथ भाऊ जे संकल्पनाचं वोच माध्यम येते वोच येते आपण ही तांडे माही जाता आणि एक तांडेन काहीतरी फार मोठं महत्त्व देरो की जगे माही चिंचखेड काहीचं माहूर काहीचं बुलढाणा काहीचं किंवा आता नांदेड जिल्हा काहीचं ही जगे माही हे दिखायचं आहे की एक चिंचखेड येते रो जे महान साहित्यिक मोहनजी नाईक की बा ये असो एक तांडे माहिती हे होतं पण तांडे संकल्पना आपण नाव की नाही आता तांडे माहिती आपली जे इच्छाचं की बा आपण तांडे जाऊन जावा तर ये तांडे माहिती आपण एवढा मोठा आहे करत तर जेव्हा जना आपण ये स्मरणिका किंवा इस टोटल ग्लोबलाइजेशन भी है वो टाइम में ना म्हणजे वो केणू कोणी पड्यावळो की आपण हमार गुणाजी हमार मोहन गुणाजी नाईक आता मोठो साहित्यिक भेटतो तो किंवा काय येतो तो येर पूर्ण डाटाचा आपण आज कलेक्शन करता येईन आपण कर सकाचा सारे वाती कर सकाचा वर करता फक्त समाजेनं एक वेणू समाजे मग अनेक संघटनचं ऊ सुद्धा एक वेताळीन एकच मंचे पण हे माध्यम येते की एक प्रत्येक आदमीनं गरज हिकीचं आज फक्त प्रबोधन आहे कारण समाज आता आपण स्वाभिमानीचं आपण समाजेनं सेवार गरज हीच असं भाऊ फक्त म्हणून प्रबोधन गरजचं कारण जतेलंग म्हणून प्रबोधन आपण किती अच्छे तरह की ते समाज घणोच भोळोचं घणो सरळचं फक्त म्हणून जे मार्ग दाखवायचं ऊ काम हे साहित्य मार्फत ते आपण करेर जास्तीत जास्त प्रयत्नाचं आणि मन वाटायचं की ही काही साहित्य संमेलन मग मुख्य संयोजकचं करून कोणी सारीच लोक यार संयोजकचं सारीच लोक यार एक घटकचं कारण काहींचं एक प्रेरणा आपण धावचं आणि बापू सरी को अतरा मोठो म्हणजे नाम सुद्धा लेर हमार तो लायकीची खरी म्हणजे कारण अतरा विद्वत्ता इनूर धावचं अतरी व्यापकताचं उनूर प्रत्येक EMI अलंकारिक भाषा उनुरी म्हणजे ही कल्पनाशक्तीर भारचं मग तो साहित्यिकची पण मन हाणू वाटायला लागो की जर असं साहित्यिक आपण एक सोहळा आपण किती अनेक साहित्यिक आपण एकत्र जमा आहे तो एक अच्छे प्रकारे मार्ग दकाळेवारो कारण काहीचं की 100 बका 1 लका एकदा लको हो तम 100 बग दिने तरी चालले पण एकदा लको हे आदमी वो कधीही पुरायनी आणि वो अक्षर रच पेपर्स से लको हो पेपर्स मन वाटायचं की पेपर्स केनी सोय देईनी वो आज न सवार तुम्हाला टेबले पाहता येईल तर मी दक्काचं की भाई ही वाच आज जरी वाचन संस्कृती थोडीशी कम वेगळी आहे पण म्हणजे सांभळेर शक्ती आप बडगीचं कोणसो तरी एक बडगोच सांभळचं देकेर बाबती में म्हणजे साहित्यिक असे पद्धती कारण काय ई पेपर्स वेगळे ई हे आप सारी पाई मॉडिफिकेशन हेरो तर आपण पण वो पद्धतीने मॉडिफिकेशन करा प्रत्येक वातेर विश्लेषण करा प्रत्येक संस्कार तुम्हाला जन्मे तिथे मरणेला प्रत्येक संस्कार जळवाकूर धकावचं काही सातवदन कुकर काही व्हायचं वर गीत कुणशेचं ही सारी संकलन करण आपण जास्तीत जास्त स्मरणिका माही तुम्हार वेबसाईट पर ही करेर प्रयत्नाचं की जेणे करता ही अक्षर कधी भी फ्यूचर में 100 वर्ष 150 वर्ष बाजत भी तम देखे तो पूर्ण संस्कृती आपण मालूम पडी जाए आणि स्मरणिका भी असो उद्देश स्मरणिका भी भाऊ अशी तयार करायचं की वो स्मरणिका प्रत्येक घरेमध्ये संग्रहित व्हाय सकीय कारण स्मरणिका म्हणजे फक्त काम वेगो आणि वदने एक हाई वेगो
आणि आपण कर नाके हानू कोणी की ऊस मळणिका कायमस्वरूपी આપણે प्रत्येक जागा वो આપણે एक मार्गदर्शक करता येईन आपण अवेलेबल रही हानो हमारी इच्छाच आणि करेर फक्त बापूजी बापू हमेन खरीच आशीर्वाद मन पहिले धनी ते देमेलोच आणि आब वनूर आशीर्वाद असो मळगोच की मन वाटाचं की आबूजी जास्त झोरू पारोच मन हे काम करेन आणि हे काम करेन जे हमार खरी म्हणजे खूपच कारण काय जर तुम्हाला साथ विय तर कुणसं बी काम एक साथ वच कारण हे सात जे मर्डरीचं प्रत्येक जागेती ही अत्री अतुलनीच की वो मैं और मग भाषा में और ऐकून कर सकतो कारण स्वतः मने माहिती ही वातं निकल रहीच की भाई काहीतरी करीच आहे तर ये माध्यमेती सारी सहकार्य हमारी सारी टीमेन मळ रही है तो हम नक्कीच ऑल इंडिया सेवा संघ और बैनर हेठ ऑल इंडिया बंजारा सेवा ऑल इंडिया गोर बंजारा साहित्य संमेलन पाचो मुंबई जे लेरेचा वो अतिशय अच्छे प्रकारे लिया केरी ही येणं तडाखून जाय देवाळे विश्वास येणं असो हम जास्तीत जास्त प्रयत्न कर्या फक्त मग सारी जे गोर बांधवचं पूर्ण भारतवर्षर गोर बांधवचं मन सारी ना विनंतीचं की ये वातेनं तम प्रत्येक व्यक्ती संघटक सो प्रत्येक व्यक्ती संकलन करेवाळायचो तो तम सारी साथ देव अशी मग याडी जगदंबानं आणि शेवालाल सरनी प्रार्थना करूचू आणि जय शिवालाल आबा आपण एक माहूर तालुका जे खरोखरच नाईक घराणे माहिती અમારો આદરણીય बंडू नाईक भियासुद्धा आत्रामाई एक झेडपीमाई जिल्हा परिषदेમાં પણ તાકત વતા તાણી जे खरोखर आज गोरमाटीने एक न्याय दे सारू आता खरोखर तळेगाळे माहिती काम करोच तांडा संकल्पना काम करोच वर विचार करूये वर साहित्य संमेलन बदले में आणि वर खरोखर जीवनेर हाई काहीच वर आंगड्या मछेनी काही हमार अखिल भारतीय बंजारा साहित्य संमेलन कोर कमिटी रो जे माहूर तालुका रोजचा आपण सदस्य अरविंद भाऊ मैं एंदून विनंती करू की आपण और बदले में थोडसे मार्गदर्शन करणं तो भाइयों सभेन जय शिवालाल तो ये साहित्य संमेलनेर संदर्भे में जना आपण बापूर परवानगी लेर जना लीगल ओनेर नाम जाहीर करेर संमेलनेर अध्यक्ष करन तो जना मना AIBSS समिती आदेश आहे तो तम भाऊ बापून जातानी भेटो जना मग योगायोग बापूर परवानगी लेन आता आहे तो याडीर जना आदरणीय बंडूजी नाईक साहेब माजी जिल्हा परिषद सदस्यच आणि भाऊजी बदले में जर केअर वे तो वो सामाजिक क्षेत्र में खूप आचो काम करायचं बंडूजी नाईक म्हणजे आपण समाजेर जे चळवळचं आता केरी न्याय नसाब रेद तो शेरांग लोक बंडूजी नाईक येणे आठवण करायचं मरण धरण तीज त्योहार सण समारंभ तो हर क्षेत्र में ओनेर આપણે समाजेर जडण घडणे में खूप आचो योगदान छ जनाव मन चार वात केते आगामी साहित्य संमेलनेर संदर्भे में और स्वरूप वगैरे कसो रेणू कुणसे विषय वर में आपण हाईलाइट करेन चावच तो जना में भावजीन को तो भावजी ये संदर्भे में हम तमने भेटिया तमार भी वेळोवेळी हम मार्गदर्शन लिया आणि तम जे काही सूचना करू और आपण ये साहित्य संमेलन में अंतर्भाव कर्या तो मैं भावजीन विनंती करू छू या साहित्य संमेलन स्वरूप कुणसो रेणो वन आपण कुणसे विषय वर में हाताळेन चावचं कुणसे विषय पर या चर्चा वेन चावचं तो या संदर्भे में आपण भी 2 मिनिट आपण मार्गदर्शन करू ये जो साहित्य संमेलन तो ऑल इंडिया बंजारा सेवा संघेरो आणि मला वाटतं આપણે महाराष्ट्र भारतीय माई पेलो साहित्य संमेलन वेरो छ आणि ये साहित्य संमेलन अध्यक्षकरण हमार वडील बंधू भीमनीपुत्र मोहन गणूजी नाईक इंदूर तम अध्यक्षपद निवड किदे और बदल में प्रथमतः तमार संयोजक तमार जो सूचक एर मैं अभिनंदन करूँ छू साचिन का ये नानक्यासी गामे हमार चिचखेड़ तांडेर मोहन भ्यार तम निवड किदे मैं तमार शेर ऋणी छू साचिन नानक्यासी तांडे माहिती तम मोहन भ्यार साहित्य संमेलन अध्यक्ष किदे आणि और साहित्यन तम जो आवडी मोठ किंमत दिने और बदल शेर आभारी छू आणि आबाला अरविंद जाधव मार समाजेबद्दल मार काही हायचं वर बदल तम हाय किदे आणि ये आज जो स्वागत करे माय मोहन भ्यारो और स्वागत सारू
हमारा हरिभाऊ राठोड आमदार आणि तुम्हारा साहित्य संमेलनेर संयोजक सुखलाल भाऊ चौहान आणि वरचे टीम आणि वरबरोबरच हमारा धर्मसिंग भैया आणि हमारा तालुका जत्रे भी वर सोबत आहे से मंडळी युवा कार्यकर्ता साजीना साहित्य संमेलन લીધે એ ખૂબ મોટો આનંદેર વાત છે કે સાજીના આપણે સમાજમાં શુકલાલ ભાऊ કેરેજુ बोले न 1000 वेळा बोल दिया पण वो आठवण रही नहीं पण एक वेळा लग ना के तो वो आठवण जलम भरज वो के आज ना वाचे आज दुसर पीढ़ी वाचली तीसर पीढ़ी वाचली वाचे में आवच तो साहित्य संमेलन साहित्यकार रेणू आणि कवी रेणू लखेवाळो रेणू ये अत्यंत आवडतं मारतो તમે કેણો છો કે ભા आपण संस्कृती यात्री आज सुखलाल भाऊ का આપણે संस्कृती श्री संस्कृती कोणशे समाजेम छेनी असं मन वाटत कारण आपण संस्कृती यात्री आज आपण सण त्यौहार छेच आपण मनावचा आणि संस्कृतीनुसार समजा हरिभावरण मारो काही विश्व गणेश गोवी आहे तो ये त्यौहारे माई हरिभाव भाव माती दर्शक नाराज हो गो वन बलाल लियाव होळीन बलाल लो आणि ये जो हमार समाजे में न्याय कारभारी डावो साणो आणि जे आसामी ये लोग जो प्रथा रांगे थी हमार कदी पीढ़ी रांग वो प्रथा आज हमारो शासन रबारो जो तंटा मुक्ति चला रहे महात्मा गांधी तंटा मुक्ति योजना ये हमार संस्कृति है देन छ कारण वो स्थापना की दे असं मार कळणं आणि खर वाच छ आणि आजकाल कसं वेरो छ हरिभाऊ क हमार संस्कृति में जो शब्द छ जे आंगे हमार बाप दादा वापरते थे हमार जे बोली भाषा छ आज और विसर पड़ रो छ काही काही ठिकाणी तो मोठे समजा शहरे में हमार भाषा बोल रही कोणी हमार समाज आवडा मोठो समाज शहरे में चले गो पण हमार भाषार हायवे विसर पडोच तो ही विसर न पडेंचे आणि मार केणो छ कत्ताई मोठो अधिकारी वेगो कट्टाई मोठो मन क्या वेगो तो आपण संस्कृती न भूलू असो हमारो आणि मोहन भ्यारो केणो छ आणि संस्कृती न भूले ती काय विचारो छ का हम म्हणजे जो दिशान जायर छ वो दिशा जा रे कोणी दुसऱ्या दिशान चले जा रे तो असो विसर न वेणू ही शेती मोठो वाच आणि उज्जैक समाजे में कभा हमार संस्कृत तुम जो साहित्य सम्मेलन ले रहे हो ये साहित्य सम्मेलन ना असो विषय रेंज आहे कि अपन बोली भाषा तो बोले न चाहे कवड़ा मोटे अधिकारियों को हमार छपच्या पर हमार पोत हमें गोरमाटी भाषा को नहीं आ रही ये तो छत पण हमार तांडे न तम विसरणू कोणी तांडो बहुत बढ़िया तांडो एक आस्वाद छ आणि शहरेम आपण शेरानी शहरेम क्वचितच लोक आंगળી મોજે 10-5 लोक राहता पण हमारो समाज तांडेमा रेरो छ आणि तांडेम न भूलणू एक दुसरो प्रश्न जी आणि हम संस्कृतीच काही हमार भाषाच काही पण हम याड़ी बापेन भूल जा रहे ये भी तुम्हारे साहित्य सम्मेलन में विषय रेणू असो मारो मत छ याड़ी बापन तम जो भी दैवत मानती हो कविता भी भगवान मानते हुए तो याड़ी बापे मुंड्यांग भगवान छे ये संस्कृती आपण गोरमाटी छ ही गोरमाटी संस्कृती जपणू फार काळेर गरज छ तो असो मारो मत छ आणि तम अभी मोहन भ्या जो साहित्य लख छ असे कैक साहित्य आहे पण येंदून खेळाम रही थी येंदूर प्रगति को नहीं म्हणजे वो जतेर होत थांबेले छ येन प्रगति आप जो मोहन भ्यान तम प्रगति दे रहे छो ये तमार वडी ती वेरी छ तम न प्रगति की तो कतराई लोको काही लोको ये प्रचार वेनी या प्रसार वेनी तो असो समजा तम से जते मोटे मोटे अधिकारी छो कर्मचारी छो विद्वान छो लखमेलो छो हाई कर्मी आज हमार खेड़े विभाग में लगताणी जागवत पड़े छ छपचा पर लोग प्रगति को नहीं करे तो वो ओस प्रगति तमार माध्यम में साहित्य माध्यम में हमार से गोरमाटी समाजेर वेणू आसमार कळकळी विनंती छ तम सेवेन ये पर उजाळा पाणू आणि शेर लक्ष्यमला देणो
आणि शिक्षणाबद्दल बी આપણે या साहित्य संमेलन આપણે ગોરમાટી શીખણું कारण ठाण्याम रेती शिक्षण फार महत्व कमी दे मेले हम आज भी वाटरो लोगों का हम खूब आंग चले गए पण शिक्षण बारे में 25% भी आंग को नहीं असो मारो मत हाँ तो ये शिक्षण बदल भी अपने या साहित्य संमेलन में वो विषय रेणू आणि आज काही प्रगती सारू व्यापारी दृष्टिकोनावर बी गोरमाटीनं वजाळो पाळणं हे साहित्य संमेलन दृष्टिकोन येते असे काही विचार म्हणजे हमारो समाज लार न रेणू जसो आपण के तम के मेले तसं सुग्राम भाऊ के मेले तो हमार राजार अनुकरण व दूसर लोक लेता और फादो ले ले तो हमार समाज लार न रेणू हमार समाज आंग वेणू ये पर उजाळा पाळणू असे काही असे विषय साहित्य संमेलन में रकाणू आणि वो विषय बोलणू असो मारो मत छ आणि तम खूबच आचो काम कर छो जेणेकरून मोहन भ्या बरोबर इथं साहित्यच लकच पण वन साहित्यानं अंग बळायरो पुण्य ही तम कर छो असं मन वाटरो आणि पुण्य वाच समाजी सारू आज देन दे तम पैदा कर नाख्यो छो आणि आज वाच मग परमेश्वरेनं याडी जगदंबानं जगद्गुरु शिवालाल महाराजेनं मग तो वंदूर चरणी प्रार्थना करू छू की परमेश्वर ही साहित्य लकेवाळ्यात कोणी पण येन उजाळा देवाळा येन वटायवाळ्यान बी व सद्बुद्धी द आणि एन असं हमार समाजे सारू धडपड करेवाळ्यानं प्रगती द असमा परमेश्वर प्रार्थना करू छू आणि संयोजक काय तुम्हाला नंदूभाऊ पवार हे मारनाम लिधे अरविंद भाऊ मारनाम अरविंद जाधव मारनाम शौचाय और बदल तमार से मंडळ आभारी छू मार शब्द आता थांबू छू जय शिवाला धन्यवाद भैया खरोखरच तुम जे विचार मांडे छो वो विचार हमारा संयोजकर माध्यम बेसगेचं आणि हमारा तिच्यावर भी टीमेवाळ भी वंदूर भी माध्यम बेसगोचं आणि पुण्य तो लागीच हमने ना कारण आपण बापदादा केमेलेचं की करो जतन अपनी रूढी बन जाणा करो जतन अपनी रूढी बन जारा धोकोच आंगेर पीडी न रे करो जतन या हम कतरा तरी वर्ष सांभळे ते करता आणि हमने नहीं वाटरो छे कि बा हमने नहीं धोकोच आंग चालन आय वाळे काळे में वो धोको निर्माण न वेचाणो करताणी हम आबेती शेन लेताणी आणि शेर सोपतेमाय रेताणी एक आपण गोर समाजेरो काहीतरी आपण भव्य दिव्य कार्यक्रम मुंबईमच का करा और संकल्पना हम केतेरी आतमने कारण की मुंबई एक महाराष्ट्रमच कोणी भारतीय एक मेगा सिटीचं आणि वमाहिती जर आपण कोणशी वातेर विचार प्रचार आचार जर करी आणि तो खरोखर पुरो जग वर छेनी काही कत्तरी नोंद करीए करताणी आपण मुंबईમાં ही कार्यक्रम તમાર શેર સહકાર્યથી લેવાળ છા તો આબ મ છે ની કાંઈ આપણે યાત્રામાં તો જે આપણો યુવા નેતૃત્વ છે અને ખરોખર યુવા પેઢીના અંગચાલન વંદુર ગરજ છે કરતાણી આપણો સુમિત ભાऊ आज प्रभातीથી हमार सोबत છે કાલેથી વાટ દેખ રે તેવો તો वंदूर भी आमची काही साहित्य संमेलन वेळी अभिनंदन करायचा आणि वंदूर विचार काय छे साहित्य संमेलन ना आणि वो खरोखर कसोऱ्यांच्या आवचे साहित्य संमेलन आपण वंदून मी विनंती करायचा की आपण वंदूर छेनी काही विचार मांडणं बी हात करताना धन्यवाद नंदूभाऊ आता से जमे हुए शे मार वरिष्ठ मार बंधू भगिनीन शेर मारो जय सेवालाल ऑल इंडिया बंजारा सेवा संघ तर्फे मुंबईन जो आज 5वं अखिल भारतीय गोर बंजारा साहित्य संमेलन भरोचं वर सारू आज मुंबई तिशे संयोजक आता आयचं क हमार एक नानक्याच गामेर हमार अंकल मोहन नाईक इंदून वो अध्यक्ष किदेचं इंदून हमेन गर्वचं व हमार नानक्यास माहूर किनवट तालुकान आज जागतिक पातळी पर जे ले जाताणी एक ओळख निर्माण करून देण्याचं कारण ओळख का निर्माण व्हायचं कारण आज आपण लारे हप्ताम सांभाळी क विश्व सुंदरी स्पर्धा व्यक्ती वो माई आपण वो जो सुंदरी आज भारतीय वीज मिस इंडिया मिस वर्ल्ड वन कोई ओळखते कोणी पण जे तरह ती वन जागतिक एक व्यासपीठ मळो व वो व्यासपीठेर येती हरियाणा स्टेटेनं कुकाई एक महत्व प्राप्त वेगो वसोच ये अखिल भारतीय बंजारा साहित्य सम्मेलन येती हमें न हमारा एक नानकेसो चिचखेड़ गामे न गोरमाटीर एक हमारे एक साहित्यिक सहकरण आता एक नानकेस गामे छ लुप्त म्हणजे जो आपण समाज लुप्त वेरोचं जे पिढी आपण आंगेर पिढी जो आयवाळचं उंदूर आपण बोल भाषा संस्कृती काहीच उंदूर एक जतन करेवाळो एक मनक्या आज चिंचखेड़ गामे में एक जीवतो छ एक साहित्यिक हमारा अंकल मोहन नाईक इंदूरवडी ती आज आंगेर पिढी जो भी आयवाळचा हमारा सबच्यावर नानकी जो वाचेवाळचो पुस्तक क गोर
समाज काहीच गोर संस्कृती कतरा साली ती चालती आ रही सेवालाल महाराज कौन सामकियाड़ी कौन जगदम्बाडीर काहीच ये शे कार्य शे वो पुस्तक में लखन तो हमार एकच विनंती क जो भी साहित्य सम्मेलन आहे वो आपण जो मुख्य पेहराव पगड़ी धोती कुर्ता उमाई आणो ये हमें एक कळकळ विनंती कारण आपण संस्कृती फार आज हम जगाचा आहात मग मुंबई विद्यापीठात MBA करमलो छू पण काही मन योगायोगी ती मावरेन गॅस एजन्सी मळी आणि मग जुडतो गो खेळाती ताणाती जुडतो गो लोक जुडते गे आणि जो समस्या आज 25 साले आंगाडी 50 साले आंगाडी व्यक्ती उज आज जो दारूबंदी कार्य ईच वाजी चालूच दारू चालूच शौचालय रवी प्रश्न वी वो भी आज वशेच तो मग शे आज आज धर्मशे अंकल आज लोकप्रतिनिधीच बंडू नाईक इंदून एक कळकळ विनंतीचं की एक तांड्याबाई जो एकनाथ भाऊ चालू किदोच तांडे समूह चालू हम शिकन बी कोणी काही शहरेमध्ये राहायचा कोई फाटतूट नोकरी करायचा पण आपण तांडे समूह जावचा दवाळी मनावचा गामे समूह जावचा तो हमारे एक विनंतीच क जे भी अधिकारी उंदून एक विनंतीचं की एकांद दिवस आले एकांदी दन किंवा एक हप्ता तर तांडेम दो तांडा जो प्रश्नाचा वो मिटाव कारण वसंतरावजी नाईक वो बी तांडामच घेते जे आंगडी दारूबंदी किदे जे आपण साक्षरता मिशन चलाए थे तांडेमाई वो अपने वसंतरावजी नाईकच की देते तो हमारे एक विनंतीच क शेवेन फूल फुलाची पकड़ी एक सालेमाई एक वणा अपने गामे समय जाणो एक प्रबोधन पर एक कार्यक्रम रखाणो एक मोठे मोठे आपण लोक हरिभाऊच एक आपण समाज नेताच मोहनजी नाईकच बंडूजी नाईकच आज आमदार प्रदीप नाईकच धर्मशे अंकलच हे आपण लोक छा पण कत्तो बी आपण एक साखळी कत्तो बी तुटरीस वो साखळीन जोडेर काम हम सेवन करे वाला सा तो एकनाथ भाऊ हम तुम्हारे सोबत सा तांडा जोडेर कार्यक्रम में हम जो युवा पीढ़ी जे भी आज तबन माहूर किनवट तालुका मदत लागी है हम तुम्हारे सोबतच सा तो हमें ना आता बलांना कोणी के सत्कार किदे टीम आहे आता धन्यवाद तुम्हार आणि जो भी मदत लागे समजा साहित्य सम्मेलन हम तैयार सा करें ना धन्यवाद जय सेवालाल धन्यवाद सुमित भाऊ आणि खरोखर असे युवा नेतृत्व नवीन पिढी जना तयार विय जना आपण समाजेन कतरी न्याय मिळीय